महत्त्वाच्या कामाला जाताना वाटेत अंत्ययात्रा दिसल्यास आठवणीने करा या 3 गोष्टी. हिंदू धर्मात माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूच्या अंतिम संस्कारापर्यंत 16 संस्काराचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती हा संसार सोडून जाते, तेव्हा तिची अंतिम यात्रा काढली जाते. अनेकदा आपण कामासाठी घराबाहेर पडतो आणि वाटेत अचानक कोणाची अंतिम यात्रा आपल्याला सामोरी येते. अशा वेळी मनात भीती किंवा संभ्रम निर्माण होतो, की वाटेत अंतिम यात्रा दिसणे आपल्यासाठी शुभ आहे की अपशकुन. याबाबत शकुनशास्त्र काय सांगते ते पाहू. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो, की घराबाहेर पडताना अंतिम यात्रा दिसणे म्हणजे काहीतरी वाईट घडणार किंवा कामात अपयश येणार. परंतु भारतीय शकुनशास्त्रानुसार याचे संकेत पूर्णपणे वेगळे आणि सकारात्मक आहेत. शकुनशास्त्रानुसार अत्यंत शुभ संकेत. शकुनशास्त्र सांगते की राहत्या वाटेत अचानक शवयात्रा दिसणे हा अपशकुन नसून एक अत्यंत शुभ संकेत मानला जातो. मृत आत्मा हा या सर्व संसारातून मुक्त होऊन देवाच्या चरणी जात असतो. त्यामुळे अंतिम यात्रा पाहणे म्हणजे साक्षात ईश्वराचा आशीर्वाद मिळण्यासारखेच आहे. रखडलेली कामे मार्गी लागतात. अशी धार्मिक मान्यता आहे की जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी, नोकरीच्या मुलाखतीसाठी किंवा व्यावसायिक व्यवहारासाठी बाहेर पडला असाल आणि तुम्हाला अंतिम यात्रा दिसली, तर तुमचे ते काम यशस्वी होते. कामात येणारे अडथळे किंवा जुने त्रास दूर होतात आणि तुमच्या कामाला गती मिळते. दुःखाचा नाश आणि पुण्यप्राप्ती. शास्त्रानुसार अंतिम यात्रेचे दर्शन घेतल्याने व्यक्तीच्या अनेक जन्माची पापे नष्ट होतात आणि पुण्य लाभते. असे मानले जाते की मृत व्यक्ती जाताना आपल्यासोबत पाहणाऱ्या व्यक्तीचे सर्व कष्ट, दुःख आणि नकारात्मक ऊर्जा घेऊन जाते, ज्यामुळे पाहणाऱ्यांच्या जीवनात सुखाचा मार्ग मोकळा होतो. अंतिम यात्रा दिसल्यावर आवर्जून करा या गोष्टी. जर तुम्हाला वाटेत कधीही अंतिम यात्रा दिसली तर न घाबरता शकुनशास्त्रानुसार नियम नक्की पाळा. हात जोडून नमस्कार करा. अंतिम यात्रा दिसताच जागच्या जागी थांबून हात जोडावेत आणि मृत आत्म्याला आदरपूर्वक प्रणाम करावा. राम नाम किंवा विष्णू मंत्राचा जप, मनातल्या मनात राम नाम सत्य है किंवा महामंत्राचा जप करावा आणि त्या आत्म्याला मोक्ष मिळावा अशी प्रार्थना करावी. अंतिम यात्रेला ओलांडू नका. गाडीवर किंवा पायी जात असताना कधीही अंतिम यात्रेच्या पुढून वेगाने निघून जाण्याचा किंवा ती ओलांडण्याचा प्रयत्न करू नका. थोडे थांबून तिला आधी वाट करून द्या. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.